नमस्कार. मी संजय काटे. आपलं संजय आश्रममध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत एक महत्त्वपूर्ण राजकीय घटना घडली. राजकीय अशासाठी म्हणतोय की याचं किंवा ह्या घटनेचं आगामी काळात राजकारण होणार आहे. बाजार समितीचे संचालक असणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते हे सलग 3 संचालक मंडळाच्या मासिक सभेला गैरहजर राहिल्याचं कारण दाखवत संचालक मंडळाने त्यांना अपात्र ठरवण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला. या मंजूर प्रस्तावात दरम्यान या प्रस्तावामुळे विधानसभा निवडणुकीनंतर शांत असणारं श्रीगोंद्याचं राजकारण पुन्हा एकदा ढवळण्याची शक्यता आहे. त्याचं सर्वात मुख्य आणि महत्त्वाचं कारण श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती ही माजी आमदार राहुलदादा जगताप यांच्या ताब्यात असून विधानसभा निवडणुकीत साजन पाचपुते यांनी राहुल जगताप यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जी मिळणार होती त्यांना ती कापल्याने ही साजन पाचपुते यांच्यावर उलटवलेला राजकीय डाव तर नाही ना किंवा असा प्रकार चर्चेत सुरू झाला आहे. श्रीगोंद्याचं राजकारण विधानसभा निवडणुकीनंतर एकदमच शांत झालं. नव्याने निवडून आलेले आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अतिशय धडाकेबाज सुरुवात करत विधानसभेत अनेक प्रश्न उत्तरं विचारत लक्षवेधी मांडत आपला एक वेगळा ठसा राज्याच्या राजकारणात उमटवला. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव अशी ओळख त्यांनी पुसण्याचा पहिल्याच टप्प्यात प्रयत्न केला. आमदार विक्रमसिंह पाचपुते अशी नव्याने त्यांची होणारी ओळख ही चर्चेत आली आहे आणि श्रीगोंदेकरांच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब आहे. आमदार राज्याच्या विधानसभेत अतिशय सुंदर पद्धतीने विचार मांडत असताना किंवा समस्या मांडत असताना दिसून येत आहेत. एकीकडे विक्रमसिंह पाचपुते यांनी अनपेक्षित मताधिक्य घेऊन जो विजय साकारला त्यानंतर त्यांचे प्रमुख विरोधक असणारे माजी आमदार राहुल जगताप, शिवसेनेच्या नेत्या अनुराधा नागवडे आणि वंचितकडून उमेदवारी केलेले अण्णासाहेब शेलार हे राजकीयदृष्ट्या अज्ञातवासात आहेत. त्यामुळे पाचपुते यांनी मिळालेल्या संधीचा दुहेरी संधीचा म्हणता येईल, कारण आमदार होताना एक संधी आणि नंतर विरोधक गायब झाल्याची दुसरी संधी साधत अतिशय दमदारपणे काम चालू केलं आहे. साजन पाचपुते हे बबनराव पाचपुते यांच्या घरातले. बबनराव पाचपुते यांचे ते पुतणे आहेत. स्वर्गवासी सदाशिवांना पाचपुते यांचे ते चिरंजीव. काष्टीग्राम त्यानंतर ते बाजार समितीच्या संचालक होत त्यांनी एक वेगळं राजकीय समीकरण पुढे केलं. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होताना ते राहुल जगताप यांच्या गटातून उमेदवार होते. त्यावेळेस जगताप गटाचे 11 तर विरोधकांचे 7 संचालक निवडून आले होते. जे विरोधी 7 संचालक होते ते नागवडे आणि पाचपुते यांचे एकत्रित संचालक मानले जातात. निवडणूक जी केली साजन पाचपुते यांनी ते जगताप गटातून केली, परंतु सभापतीच्या निवडीच्या वेळी त्यांनी जगताप गटाविरुद्ध बंड केले आणि पाचपुते आणि नागवडे गटाला मदत करत जगताप गटाचे जे उमेदवार होते सभापती पदाचे अतुल लोखंडे यांच्या पराभवासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्या निवडीपासूनच लोखंडे अथवा जगताप व पाचपुते यांचं बेनसलं होतं. त्यानंतर जगताप यांना शह देण्यासाठी साजन पाचपुते यांनी थेट विधानसभा निवडणुकीतच गोंधळ घातला. तो गोंधळ राजकीय होता. शिवसेनेत प्रवेश करत संजय राऊत यांचे जवळचे कार्यकर्ते या नात्याने त्यांची उठबस होतो. उद्धव ठाकरे यांच्या समोरही त्यांचे चांगले संबंध तयार झालेले आहेत. याचा फायदा घेत त्यांनी राहुल जगताप यांना जी शरद पवार गटाची राष्ट्रवादीची उमेदवारी संभाव्य मिळणार होती तिला छेद देत अनुराधा नागवडे यांच्या हाती मशाल देण्यात म्हणजे महाविकास आघाडीची शिवसेनेची उमेदवारी देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर जगताप आणि साजन पाचपुते यांचे जास्तीच बेनके. जगताप यांनी विरोधात उमेदवारी केली. नागवडे, जगताप आणि पाचपुते यांच्या लढतीत पाचपुतेंचा म्हणजे विक्रमसिंह पाचपुतेंचा विजय झाला. हे साजन पाचपुते विरुद्ध राहुल जगताप हे राजकीय समीकरण भविष्यात कायम चर्चेत राहणार हे त्याच वेळेस जाणवत. मध्यंतरी साजन पाचपुते यांच्यावर एक गुन्हा दाखल. त्या प्रक्रियेत त्यांचे नाव चर्चेत येत असतानाच विरोधकांनी याबाबत मात्र अतिशय चांगली भूमिका घेत याविषयी कुठली राजकीय चर्चा टिप्पणी केली नाही.
सलग 3 मीटिंगला म्हणजे संचालक मंडळाच्या मासिक बैठकीला गैरहजर राहिल्याने साजन पाचपुते यांना अपात्र करण्याबाबतचा ठराव आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्याची माहिती सभापती अतुल लोखंडे यांनी दिली. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की आम्ही कायद्याचं पालन करतोय. आम्ही हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे DDRकडे पाठवणार आहोत. त्यावर ते निर्णय घेतील किंवा वरिष्ठ पातळीवर जो काय निर्णय होईल तो होईल. परंतु मित्रांनो, असे ठरावाचं पुढं काय होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. अर्थात या आजच्या जो ठराव केला त्यात इतर सगळे 17 संचालक आमच्या सोबत होते असा दावा हा लोखंडे यांचा आहे. परंतु तो राजकीय आहे की प्रत्यक्षातील आहे? जर प्रत्यक्षातील असेल तर साजन पाचपुते हे सगळ्यांनाच खटकतात हेही पुढे येत आहे. पण नागवडे आणि पाचपुतेंचे जे 7 संचालक आहेत त्यांची भूमिका मात्र निश्चित समजली नाही. या प्रकरणी आता हा चेंडू DDR, नाशिक आयुक्त कार्यालय आणि नंतर पणन संचालक असं फिरणार आहे. परंतु याला मोठा कालावधी जाणार आहे. मुळात हा जो आज प्रस्ताव झाला तो तयार करून वरिष्ठ कार्यात पाठवायलाच 15 दिवसाचा अवधी जाणार आहे. म्हणजे याच्यावर जो काय निर्णय होतील त्याला वर्षभराची चर्चा राहणार आहे. तोपर्यंत साजन पाचपुते हे अधिकृत संचालकच राहणार आहेत जोपर्यंत वरचा निर्णय लागत नाही तोपर्यंत. अण्णासाहेब शेलार यांच्याबाबत नागवडे कारखान्याने मध्यंतरी निवडणुकीच्या वेळेस असाच एक प्रयत्न केला होता. ते सलग 8 ते 10 संचालक मंडळांच्या मासिक मिटिंगला गैरहजर राहिल्याने त्यांना अपात्र ठरवावे व निवडणूक लढवू न द्यावी यासाठी थेट न्यायालयीन लढाई लढली गेली. परंतु तेथे अण्णासाहेबांनी त्यांची बाजू पटवून दिली आणि त्यांना निवडणूकही लढता आली आणि त्यांचं पुढं संचालक पदही कायम राहील. आता साजन पाचपुते यांनी जी भूमिका घेतली किंवा आमच्याकडे जी भूमिका मांडली त्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार ते सलग 3 बैठकीला गैरहजरच राहिलेले नाहीत. त्यांनी त्यांच्या सहीचा एक कागद आमच्याकडे दिला आहे. त्याच्यावर 1 नंबरला अतुल लोखंडे म्हणजे सभापती आहेत त्यांची आणि खालच्या बाजूला काही कोऱ्या जागा सोडून नंतर साजन पाचपुते यांची सही आहे की ती बैठकीला आहे असा तो कागद आहे किंवा ते रजिस्टर आहे. दुसरं त्यांनी एक पाकिट दिलं आहे. त्या पाकिटावर त्यांना त्या तारखेचा मासिक मीटिंगला हजर राहिल्याचा भत्ता असल्याचं पाकिट आहे. त्या पाकिटात आतमध्ये काय आहे काय नाही हे बंद पाकिट आहे. ह्या दोन्हीही पुरावे ते पणन संचालकांना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जे कोणी अधिकारी आहेत बाजार समितीचे सचिव अथवा जे कोणी कर्मचारी आहेत त्यांचीही या प्रकरणी ते साक्ष काढण्याची त्यांची तयारी आहे. जर साक्ष देणार नसले तर त्यांची चौकशी करून त्याबाबत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याची माहिती काढावी असं ते म्हणाले. परंतु एकंदरीतच आजच्या साजन पाचपुते यांच्या अपात्रतेबाबतच्या ठरावाने एक मात्र निश्चित झाले की साजन पाचपुते यांच्या यापूर्वीच्या ज्या राजकीय खेळ आहेत त्या त्यांच्या अंगलट येऊ शकतात. त्यामुळे राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू मित्र नसतो हे आज पुन्हा एकदा जाणवलं. एकीकडे अनुराधा नागवडे यांना साजन पाचपुते यांनी उमेदवारी देण्यात जी महत्त्वाची भूमिका बजावली होती त्याचा फटका जगताप गटामुळे त्यांना बसलाय आज. परंतु तोच नागवडे गट आता साजन पाचपुते यांच्यासाठी पुढे येतोय का साजन पाचपुते यांना सोडून देतोय हे थोड्या दिवसात करणार आहे. भविष्यात या राजकीय घडामोडी जरी चालू राहणार असल्या तरी श्रीगोंदा बाजार समितीचं नेहमीच चर्चेत राहणारं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं. मध्यंतरी सचिवाचं निलंबन, सचिवांवर गुन्हे दाखल करण्याचं प्रकरण, कांदा अनुदान लाटल्याचं प्रकरण, या सगळं आणि सारख्या चौकशा या बाजार समितीच्या अनेक वर्षापासून चालू आहेत. शेतकऱ्यांची समिती जी म्हटली जाते ती खरंच शेतकऱ्यांची आहे का की नेत्यांचा राजकीय अड्डा झालाय हेही एकदा तपासणं गरजेचं आहे. तेथील राजकारण थांबवण्याच्या नादात दुसरेच राजकारण करून निघतात हे पण वास्तव आहे. त्यामुळे सभापती अतुल लोखंडे असतील किंवा जे सिनियर तिथं संचालक आहेत त्यांनी एकंदरीत राजकारण बाजूला ठेवून एकत्रित तिथील कारभार कसा सुधारता येईल याकडे जरा बारकाईने लक्ष दिलं तर खाजगी जी बाजार समिती मोठ्या उलाढालीत चालू आहे ती चालू राहील किंवा नाही राहील, पण बाजार समिती ही सहकारी तत्वावर शेतकऱ्यांची असल्याने यात कुठंतरी मेळ बसेल आणि शेतकऱ्यांना 2 पैसे तिथून चांगल्या प्रकारे मिळतील किंवा सोयीसुविधा मिळतील शेतकऱ्यांना, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पाहूया आगामी काळात चौकशांचा फेरा बाजार समितीचा बाजूला होऊन हे राजकारण बाजूला होऊन
एकदा शेतकऱ्यांची समिती म्हणून एकदा नव्या आशेने पुढे येते का, आपण पाठपुरावा करणारच आहोत. धन्यवाद.